की परवाच्या दिवशी आमगाव पोलीस स्टेशन येथील काही महिला अधिकारी व महिला अंमलदार हे येणारा जो रास्ता रोको आंदोलन आहे त्याच्या संदर्भाने एक कायदेशीर उपाययोजना म्हणून नोटीस सर्व करायला या गावामध्ये गेले होते। त्यावेळेस तेथील एक संतोष जुनोडे नावाच्या व्यक्तीने आणि त्याचे कुटुंबियांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तेथे मारहाण केली होती आणि त्यांच्या शासकीय कर्तव्यात त्यांनी अडथळा आणला होता। त्याबद्दल आपण आमगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता आणि सदर गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते त्यांना अटक करण्यासाठी आपली काल टीम गावामध्ये गेलेली होती। गावामध्ये त्या आरोपींचा शोध घेतला असता ते एका घरात लपून बसलेले होते, कुलूप लावलेले होते। तर कायदेशीर प्रक्रिया करून आपण ते कुलूप तोडून त्यांना काल ताब्यात घेतले। ते ताब्यात घेत असताना तिथील काही स्थानिक नागरिकांनी ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आरोपितांना सोडा म्हणून त्यांनी प्रयत्न केला। आपल्या पोलिसांनी त्यांना बाजूलाच सुरुवातीला ढकलले, परंतु त्यातल्या काही समाजकंटकांनी त्यामध्ये थोडी दगडफेक पोलिसांवर केली। त्यामुळे सौम्य बळाचा वापर करून त्यांना तिथून पांगवण्यात आले। एक हार्डली 2-3 मिनिटांमध्ये त्यांना पांगून त्या आरोपींना घेऊन जाण्यात गाडी काढून आपण ती सगळी प्रोसेस केलेली आहे। सर, आरोपी किती अटक केले काल? तर याच्यामध्ये जे परवाच्या घटनेतील 3 आरोपी जे होते ज्यांनी आम्हाला आमच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केली होती त्यातील आरोपितांना आम्ही अटक केलेली आहे। परवा जे होते त्यांनी आपल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मारहाण केली, त्यामुळे आपण ॲक्शन घेतलेली आहे। आमची मागणी आहे का दारू बंदी पाहिजे, बंद दारू बिलकुल चालू ह्या गावात होणार नाही। आम्हाला हेच आहे, जवळ नाला आहे, शेती आहे, जवळ आमचे लोक तिथे पिवायला जाणार, मग नाल्यामध्येच घुसणार ना, मरणार तर मग कुणावर येणार? त्याच्यावर येणार की नाही का आमच्यावर येणार? मग आमच्या तर सगळं चालत जाईल ना। मग आम्ही कोणाच्या भरोश्यावर भिवून आहे? कोणाच्या भरोश्यावर भिवून जीवन आम्ही? आमचे छोटे छोटे बालबच्चे आहेत, काही बाया विधवा आहेत, मग त्यांना कसं करावा? आम्हाला फक्त पाहिजे दारू बंदी आणि बंदी। 2 महिने झाले आम्ही सांगत आहो का दारू बंदी करा, दारू बंदी करा, प्रेमाने सांगत आहो, तर ऐकत काऊन नाही? मग चक्का जाम करायचे आणि करायचं आहे, ट्रेन बी रोखायची आहे आम्हाला। किती लोक राहणार आपण? पुरा गाव राहणार आहे, पुरा गाव, पुरा बंदी, पुरा गाव। येत्या 2 महिन्यापासून आम्ही आंदोलन करत आहोत, पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही। आमचं आहे की आमची दारूभट्टी जे आहे ते बंद झाल्या पाहिजे, पण न्याय काही मिळून नाही राहिला, म्हणून आम्ही रस्ता रोको ना रेल्वे रोको आंदोलन करत आहोत। किती लोक राहणार आंदोलनामध्ये? संपूर्ण गाव मुलं बाळं पकडून आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। पण आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही रस्ता आमचे जे 3 लोक आहे त्यांना आंदोलन केला ते सोडून देत नाही। जोपर्यंत आम्हाला आमचे परत करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडणारच। ठीक आहे, संतोष भाऊ उचलला, त्या गाडीच्या मागं आम्ही गेलो, म्हणजे तर त्या लोकांनी नाही का आम्हाला मागं नोकऱ्या म्हणून त्याने आमच्यावर म्हणजे लाठी चार्ज म्हणजे केला, पुष्कळ मारला आम्हाला त्या लोकांनी। किती लोकांना मारला? पुष्कळ लोकांना मारला, घरात घुसू मारला, दरवाजा पण त्याने फोडला। काय मागणी आपली? आमच्या मागणी आहे का संतोष भाऊ 2 वेळा सोडल्या पाहिजे आणि आमच्या गावची दारूभट्टी बंद झाल्या पाहिजे, इतका फक्त आमच्या बोलणं झाला। 10 तारखेला आपण आंदोलन करणार? 10 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहोत, रस्ता रोको पण करणार आहोत, रेल्वे रोको पण करणार आहोत। आमचे पूर्ण गावकोर लोक साथ देणार आहे आम्हाला।